काल भावाचा साखरपुडा झाला आणि आज भोसीरवरनं सगळे पाहुणे आमच्या घरी येणार होते. नेहमीप्रमाणे मी माझ्या सकाळच्या कामासाठी आलो आणि पहिले तर सगळे जिने वगैरे जाणून घेतलं आणि आज पुसून घ्यायचं होतं. फटाफट बादल्या वगैरे भरून घेतलं आणि सगळं पुसून वगैरे झालं माझं. आणि त्यानंतर चिकन आणायला मी चिकनच्या दुकानात आलो आणि चिकन घेऊन मी घरी गेलो. त्यानंतर स्वारगेटला पाहुणे आले होते. फटाफट आवरलं आणि मी परत स्वारगेटला आलो. इथे आल्यानंतर बघतो पाहुणे सगळे चप्पल वगैरे घेण्यातच व्यस्त होते. त्यानंतर त्यांना सगळ्यांना रिक्षात बसवलं आणि आलो मी आपल्या घरी. पहिले तर सगळ्या पाहुण्यांना आईकडे घेऊन गेलो. तिथं थोड्या वेळ बसले, त्यांनी चहा पाणी वगैरे केला. त्यानंतर त्यांना सगळ्यांना घेऊन आलो मी माझ्या घरी. आणि आमच्या सगळ्यांचे घर असे डोंगरावर आहे, वर खाली करून पाहुणे वैतागले होते. घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसले. इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. होम मिनिस्टर पुऱ्या लाटत होती आणि मुलगी पुऱ्या तळत होते. पाहुण्या वगैरे कोण आला असेल ना, मुलगी चांगलीच काम करते आणि इतर वेळेस काय काम करतच नाही ती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. पाहुणे वगैरे सगळ्यांनी जेवलं, मी पण जेवून घेतलं. त्यानंतर मग होम मिनिस्टर आणि माझी बहीण आणि वहिनी, ही जी ड्रेस घातली ती माझी बहीण आहे आणि साडी घातलेली ही माझी वहिनी. आता होम मिनिस्टरने दोघांची वटी भरण्याचा कार्यक्रम केला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटो वगैरे काढले. तर पाहुण्यांना अजूनही घरी घेऊन जायचं. ते घर होतं पर्वती पात्याला आणि ते तिथं राहतात माझे वहिनी आणि भाऊ. त्यांना पहिले तर घरी घेऊन आलं आणि तिथं आल्यानंतर ते पहिले तर सुपीला बघून सगळेजण घाबरत आणि सुपी पण विचार करत होते, अरे एक लोक कोण आहे, ते काय बडबड करतात, हे काय कळणार नव्हते. ते सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होते आणि हे दोघं माझे भाऊ आहेत ना, हे सुपीला बघून खूप घाबरत होते. त्यानंतर आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर सगळ्या पाहुण्यांना पुणे स्टेशनला घेऊन आलो आणि तिकीट वगैरे काढलं. त्यानंतर आम्हाला जायचं प्लॅटफॉर्म नंबर 6 आणि आम्हीच तिकीट काढलं होतं कन्याकुमारीचं आणि सगळ्या पाहुण्याला जायचं होतं गुलबर्गाला. आणि कन्याकुमारीची गाडी येते प्लॅटफॉर्म नंबर 6 आणि चालत चालत आम्ही पोहोचलो प्लॅटफॉर्म नंबर 6 पर्यंत. जसं आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 6 वर पोहोचलो आणि मागून ट्रेन आले. त्यानंतर सगळ्यांना जनरलचं तिकीट काढलं होतं. फटाफट सीट पकडून दिली आणि सगळ्यांना बसवलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.